हॅलो स्टुडंट्स, आपण आपला आज पहिला चॅप्टर चालू करत आहोत टेन्सेस. सो लेट स्टार्ट आवर फर्स्ट चॅप्टर टेन्सेस. फर्स्ट सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहताना आपल्याला त्याचं पहिले स्ट्रक्चर पाहावं लागेल व ते कसं आहे, ते कसं आहे स्वरूपात मांडलेलं आहे, त्यात त्याची मांडणी बघू. आता सब्जेक्ट प्लस V1 वर्बचा फर्स्ट फॉर्म येस ऑर येस प्लस ऑब्जेक्ट. तर या टेन्समध्ये आपण थोडं डीपली पाहणार आहोत. सब्जेक्ट, व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज वर्ब, व्हॉट इज ऑब्जेक्ट. फ्रॉम नेक्स्ट टेन्सेस वी विल डिस्कस ओनली theoretical and overview. So let's discuss about first of all subject. तर आपण सब्जेक्ट पाहताना इथे पाहू शकतो की देर आर 8 टाइप्स ऑफ सब्जेक्ट. आय, वी, दे, यू, ही, शी, इट, राम. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला तर माहिती असेल सब्जेक्ट सगळे, पण काही ॲव्हरेज स्टुडंट्ससुद्धा असू शकतात की त्यांना काही डाऊट्स असतात सब्जेक्ट्समध्ये की किती टाईप सब्जेक्ट असतात, काय असतात. तर ते इथे पाहू शकतात की 8 टाईप्सचे सब्जेक्ट असतात. ते आपण सेंटेन्सची स्टार्टिंगला यूज करू शकतो ओनली क्वेश्चनिंगच्या व्यतिरिक्त. आय, वी, दे, यू, ही, शी, इट, राम. इथे आपण पाहू शकतो की 8 सब्जेक्ट दिलेला आहे. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. इट हे नॉन लिव्हिंग थिंग्सला सुद्धा यूज करू शकतो आपण. इट इज अ मोबाईल, इट इज अ टी व्ही, इट इज अ बुक, दॅट टाईप ऑफ थिंग्स. राम नाऊन. राम हे कोणतं नाव होऊ शकतं, तुमचं किंवा माझं, कोणताही. आता आपण वर्ब पाहूया. द वर्ब सिग्नल्स अँड ॲक्शन ऑर अॅन ऑकरन्स ऑर स्टेट ऑफ बिंग वेदर. वर्बमध्ये आपण पाहू शकतो की वर्ब हा की आपण मराठी त्याला क्रिया म्हणतो. वर्बचे एक्झाम्पल आपण पाहू शकतो. राईट म्हणजे लिहिणे, रीड म्हणजे वाचणे, ईट म्हणजे खाणे, सी म्हणजे पाहणे, स्लीप म्हणजे झोपणे, वॉक म्हणजे चालणे, रिवेंज म्हणजे बदला घेणे, मेक म्हणजे बनवणे. ह्या काही एक्झाम्पल तुम्हाला वर्बचे दिलेले आहे मी. ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट शेवटला ऑब्जेक्ट काय राहतं? ऑब्जेक्ट मीन्स रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. जेव्हा आपण सब्जेक्ट आणि वर्ब याच्यानंतर जे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स आपण लिहितो त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणलं जातो. याच्या सर्व वाक्यांच्या शेवटी त येत आहे, तर कोणत्याही वाक्याच्या शेवटी त येत असेल तर तिथे सिम्पल प्रेझेंट टेन्स हा टेन्स यूज होतो. हा मोस्ट ऑफ टेन्स हा बोलताना हाच 80% टेन्स ऑल द पीपल्स यूज करतात. सो आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया, ज्यावर तुम्हाला थोडं डीपली त्याचं नॉलेज कळेल. सब्जेक्ट. आता बघा इथे, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. वी रीड अ बुक, आम्ही पुस्तक वाचतो. दे वॉक टुगेदर, ते सोबत चालतात. यू गो टू मार्केट, तू मार्केटला जातो. ही कम्स टू स्कूल, तो शाळेत येतो. शी इट्स अ मँगो, ती आंबा खाते. रोहित ड्रिंक्स वॉटर, रोहित पाणी पितो. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचं काल रात्री काही डाऊट आले होते, त्यात येस कुठं लावायचं आणि येस कुठं लावायचं, येस कुठं लावायचं या त्यात थोडा कन्फ्यूज झाले होते. तर कधी लक्षात ठेवा, आय वी दे यू, ही शी इट राम. आय वी दे यूच्या वेळेस येस किंवा येस ही कन्सेप्ट लागत नाही. फक्त ही शी इट राम या 4 सब्जेक्टच्या वेळेसच ही कन्सेप्ट लागते. तर लक्षात ठेवायचं, आय वी दे यू हे 4 लेफ्ट हँडला ठेवायचे सब्जेक्ट आणि ही शी इट राम हे राईट हँडला ठेवायचे. तुम्हाला लक्षात राहील, आय वी दे यू लेफ्ट हँडला कधीही येस किंवा येस लागत नाही. लेफ्ट हँडला येतील आय वी दे यू व राईट हँडला येतील ही शी इट राम. हे लक्षात ठेवा. ही शी रामच्या वेळेस येस किंवा येस कन्सेप्ट लागते. तर आपण त्याची डीपली थोडं मिनिंग बघा. येस किंवा येस कन्सेप्ट ही कशी व कुठे लागते. आय गो टू मार्केट, मी शाळेत जातो. वी गो टू मार्केट. इथे मी एकच वर्ब कॉमन ठेवलेला आहे, गो, आणि त्यामध्ये आम्ही 8 सब्जेक्टमध्ये त्याचं कन्वर्ट केलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. तर आय गो टू मार्केट, मी शाळेत जातो. वी गो टू मार्केट, आम्ही मार्केटला जातो. दे गो टू विलेज, ते गावाला जातात. यू गो टू टेम्पल, तू मंदिरात जातो. तर आपण इथे बघू शकतो ही शीट रामच्या वेळेस थोडं चेंजेस झालेला आहे. गोमध्ये गोज इथे ES लागलेला आहे, गोज. ही गोज टू कॉलेज, तो कॉलेजला जातो. शी गोज टू मूवी, ती मूवीला जाते. इट गोज टू थिएटर, ते थिएटरला जातात. रोहित गोज टू होम, रोहित घरी जातो. तर आपण इथे पाहू शकता, आय वी दे यूच्या वेळेस येस किंवा येस कन्सेप्ट लागत नाही. फक्त ही शी इट रामच्या वेळेस येस किंवा येस कन्सेप्ट लागते. कधी लक्षात ठेवायचं, नाम इट, शी आणि ही याच्या वेळेसच येस किंवा येस कन्सेप्ट लागते. आय वी दे यूच्या वेळेस लागत नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं पूर्ण वाक्य लिहिताना काही चुकणार नाही. लेट्स सम एक्झाम्पल. आपण वर्बमध्ये पाहूया आता चेंजेस येस किंवा येसचे कसे होतात. हे नॉर्मल. आता इथे पाहू शकतो आपण की नॉर्मलमध्ये आय वी दे यू म्हणजे लेफ्ट हँडच्या वेळेस वर्ब हे सिम्पल आपले जसे आपण वाचतो ते राहतात. राईट, रीड, ईट, ड्रिंक, सी, स्लीप, वॉक. पण जेव्हा येस किंवा येस ही शी टर्मच्या वेळेस ही कन्सेप्ट ॲड होते, तेव्हा राईट्स, रीड्स, ईट्स, ड्रिंक्स, सीज, स्लीप्स, वॉक्स अशी ही कन्सेप्ट आपल्याला येस किंवा येस ॲड करावं लागते. तर याच प्रकारे आपण एक छोटासा ओव्हरव्ह्यू पुन्हा एकदा टेन्सचा घेऊया, म्हणजे तुम्हाला थोडा अजून एकदा ओव्हरव्ह्यू होईल. आपण आज सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहिला आहे. यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल लिस्ट स्ट्रक्चर पाहिलं. सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ES ऑब्जेक्ट. तर आपण हे पाहू शकतो की तुम्हाला फर्स्ट फॉर्म दिसतोय. त्याचे V1, V2, V3 तुम्हाला मी उद्या आपण उद्याच्या सिम्पल पास या टेन्समध्ये डिस्कस करू की V1, V2, V3 या 3 मध्ये फरक काय असतो व 3 हे सेमच असतात किंवा डिफरंट असतात. यामध्ये थोडं डीपली शिकूया.
नंतर तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू कळाला तर नंतर आपण आता फास्ट जाऊया. त्याचं आपण आज 8 सब्जेक्टमध्ये आपण आज 8 सब्जेक्ट असतात हे पाहिले. आय, वी, दे, यू, ही, शी, इट, राम. आय, वी, दे हे लेफ्ट हँडला घ्यायचे, ही, शी, इट, राम हे राईट हँडला. आय, वी, दे, यू, ही, शी, इट, राम. आय, वी, दे, यू, ही, शी, इट, राम. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते निर्जीव वस्तू, राम म्हणजे नाऊन आपलं कोणाचंही नाऊन. वर्ब द वर्ब सिग्नल्स अँड ॲक्शन ऑर ऑकरन्स ऑर स्टेट ऑफ बिंग वेदर. राईट म्हणजे लिहिणे, रीड म्हणजे वाचणे, इट म्हणजे खाणे, सी म्हणजे पाहणे, स्लीप म्हणजे झोपणे, वॉक म्हणजे चालणे, म्हणजे बदला घेणे, मेक म्हणजे बनवणे. तर वर्ब म्हणजे क्रिया. आपण पाहू शकतो रेग्युलर आपल्या जीवनात जे गोष्टी घडत राहतात क्रिया त्याला आपण वर्ब म्हणतो. ऑब्जेक्ट म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, जे रिमेनिंग पार्टवर राहतं. म्हणजे आय गो टू स्कूल. आय म्हणजे सब्जेक्ट, गो म्हणजे वर्ब व गो टू स्कूल म्हणजे टू स्कूल म्हणजे रिमेनिंग पार्ट म्हणतो. आय गो टू मार्केट टू ब्रिंग अ बुक. आय म्हणजे सब्जेक्ट, गो म्हणजे वर्ब आणि गो टू मार्केट फॉर ब्रिंग अ बुक हे जे उरलेलं सेंटेन्स आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आपल्या मराठी बोलताना शेवटी कोणत्या सेंटेन्सचं शेवटी मराठी बोलताना येत असेल तर ते सिम्पल टेन्समध्ये कन्वर्ट केलं जातं व ते सिम्पल टेन्स असतो. मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. मी कॉलेज जातो, आय गो टू कॉलेज. मी अभ्यास करतो, आय स्टडी. तू अभ्यास करतो, यू स्टडी. आम्ही खेळायला जातो, वी गो टू प्ले. दॅट टाईप ऑफ एक्झाम्पल्स वी कॅन टेक हिअर. नंतर आपण काही एक्झाम्पल्स पाहिले त्याचे सिम्पल सेंटेन्समध्ये. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. आता बघा तुम्ही इथे बघू शकता सगळ्याच्या येतं शेवटी. कोणताही तुम्ही सेंटेन्स बघा घेतलेला त्यात येतो तुम्ही. आणि ही शीट आमच्या वेळेस एस किंवा ईएसची कन्सेप्ट लागते, तर आपण ती डीपली पाहिली तर आय वे देवीच्या वेळेस ही कन्सेप्ट लागत नाही व ही शीट आमच्या वेळेसच ही कन्सेप्ट लागते, ही एस किंवा ईएस. नंतर आपण काही वर्कसुद्धा पाहिले त्यामध्ये आपण त्याला सिम्पल आय वे देवीच्यामध्ये सिम्पलमध्ये पाहिले, त्याला कन्वर्ट केल्यावर असे ही शीट आमच्या इथे कसे रीड करावं लागतात व कसे लिहावं लागतात ते पाहिले. आता तुम्हाला कन्फ्युजन असेल किंवा मे बी मोस्ट ऑफ द स्टुडंट्सच्या मते की आता यस किंवा यस ही कन्सेप्ट आपण पाहिली, पण यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहिल्या तुम्ही पाहत असाल की कोणताही वर्ब घेताना यस कुठे लावायचे आणि यस कुठे. सो हॅलो स्टुडंट्स, आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या ही शीट रामच्या वेळेस जेव्हा आपण ईएस किंवा आय एस ही कन्सेप्ट यूज करतो तर त्यामध्ये काही डीप मिनिंग आपण पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये काही डाऊट्स येणार नाही व तुम्ही इझिली ते सेंटेन्स कन्वर्ट करून सॉल्व करू शकता. तर आपण पाहू शकतो हा लास्ट कन्सेप्ट आहे या टेन्सची. याच्यानंतर तुम्हाला या टेन्समध्ये काहीही नाही, फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला जर समजली तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट म्हणजे या टेन्समध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम पुढे येणार नाही. तर ही कन्सेप्ट मी लक्षपूर्वक ऐकावी, आय होप. तर आपण पाहू शकतो की पहिली कन्सेप्ट आहे येस. आपण जेव्हा यूज करतो आपण पाहू शकतो बघा, येस ही कन्सेप्ट आपण वापरलेली आहे. येस बाय ॲडिंग, इथे बघा आपण बाय ॲडिंग येस टू द एंड ऑफ द वर्ब. आपण शेवटी वर्बच्या शेवटी येस लावतो. ते कोणत्या वर्बच्या लावतो? कम्स, प्लेज, मेक्स. तर आपण हे लक्षात ठेवायचं कधी पण की जेव्हा आपण वाय आलेलं आहे इथे वाय येतं आहे, वायच्या शेवटी आपण येस लावतो आहे, ईच्या शेवटी आपण येस लावतो आहे कम्स. जेव्हा वाय जर आलं एक्सेप्शन आहे, जर वाय जर आलं वर्बच्या शेवटी कोणते क्राय नाही, क्ले दॅट टाईप ऑफ म्हणजे वाय आलं तर वायच्या पहिले जर वॉवेल असेल, वायच्या पहिले त्याच्या आधी जर अल्फाबेट वॉवेल असेल, वॉवेल म्हणजे तुम्हाला माहीतच असेल वॉवेल आणि कन्सोनंटचा फरक. वॉवेल म्हणजे काय असतात? AEIOU हे 5 वॉवेल असतात आणि कॉन्सोनंट रिमेनिंग अल्फाबेट्स एक्सेप्ट वॉवेल हे कन्सोनंट्स असतात. तर आपण पाहू शकतो वॉवेल काय AEIOU. तर आपण इथे पाहिजे प्लेच्या वायच्या आधी ए येत आहे म्हणजे आपल्याला इथं ES वापरायचं आहे. हे लक्षात ठेवायचं कधी पण की वॉवेल आणि अदरमध्ये तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. कम्स येतं, मेक्स येतं. वाय जर आलं वर्बच्या शेवटी आणि त्याच्या आधी जर वॉवेल जर असलं त्याला ES लावायचं. आता आपण नंतर पाहूया. आता वाय जर आधी जर वॉवेल नसेल वायच्या आधी तर काय लावायचं? बाय चेंजिंग फायनल वाय टू IES. आता आपण इथे पाहू शकतो कॉन्सोनंट प्लस वाय इज इक्वल्स टू IES. आता आपण इथे पाहतो स्टडी, फ्लाय, पार्टी. स्टडी वायच्या आधी काय येतं आहे? डी येतं आहे. डी हे कॉन्सोनंट आहे, वॉवेल नाही. वॉवेल फक्त 5 आहेत, IVIAEIOU. तर डी आलेलं आहे तर त्याच्यात आपण IE त्याच्यानंतर आपल्याला IES लावायचं. ही शीट रामच्या वेळेस लक्षात ठेवायचं कधी पण, ही शीट रामच्या वेळेस फक्त. फ्लाय वायच्या आधी येल येतं आहे, कॉन्सोनंट येतं आहे, वॉवेल येत नाही तर मग फ्लाय आपण IES लावलं. वाय काढून टाकायचं आणि IES लावायचं. इथं पण वाय काढलं आपण IES लावलं.
पण आपण इथे जे पहिल्याच्या शिकलो होतो आपण, तिथे वाय काढलं नव्हतं, आपण प्लेला डायरेक्ट प्लेस केलं होतं, बिकॉज इथे वॉवेल होतं वायच्या आधी वर्बला. हे लक्षात ठेवायचं, वर्बला वायच्या आधी कॉन्सोनंट आहे की वॉवेल आहे. वॉवेल असलं तर वाय तसं ठेवून त्याला एस जॉईन करायचं, कॉन्सोनंट असलं तर वाय काढून त्याला आय एस जॉईन करायचं. पार्टी इथं पाहू शकतो आपण, पार्टी टी हे कॉन्सोनंट आहे, तर आपण आय एसला वाय काढलं, पार्टीज वाय आय एस लावलं. आता ही झाली कॉन्सेप्ट वायची. येस कसं लावायचं आणि येस कसं लावायचं. अदर वर्ब्सला डायरेक्ट आपण लावू शकतो, कम्स मेक्स येस जाऊ शकतो, त्याचा काही विषयच नाही. फक्त आय एस हे कुठं लावायचं ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. वायच्या आत जर कॉन्सोनंट असेल, हे तुम्ही जर जस्ट फॉर्म्युला टाईप लर्न करून घ्या किंवा नोट्स म्हणून घ्या तुमच्या वहीवर. येस ही अशी मी फोटो काढून अपलोड करून टाकेल की वॉवेल प्लस वाय इज इक्वल्स टू येस, वॉवेल प्लस वाय, वॉवेल आधी नंतर वाय नंतर येस लागेल. बट इथे कॉन्सोनंट प्लस वाय इज इक्वल टू आय एस आणि वाय काढून टाकायचं आपल्याला, इथे वाय काढून टाकायचं आहे. आता ई एस ही कन्सेप्ट कशी लागते, बाय ॲडिंग ई एस टू द एंड ऑफ द वर्ब दॅट हॅज अ सिबिलंट साऊंड. सिबिलंट साऊंड म्हणजे कोणते कोणते असतात ते आपण पाहू शकतो. ज्या वर्बच्या शेवटी डबल एस, सी एच, एक्स, टी सी एच, डबल झेड सॉरी या अल्फाबेट येत असेल तर तिथे ई एस लावायचं. आता लक्षात ठेवा, वॉचेस, टी सी एच येते बघा शेवटी, गेसेस, मिक्सेस, कॅच आपण यूज केला, CATCH कॅचेस. अजून आपण काय करू शकतो, डबल एसचे वर्ब आपण यूज करू शकतो, डबल झेडचे वर्ब, बज. तर आपण जेव्हा आता इथे लक्ष ई एसची कन्सेप्ट कशी आहे, ई एस जेव्हा आपण इथे पाहू शकतो, ई एस जेव्हा आपल्याला वर्बच्या शेवटी SS, CH, X, TCH व डबल झेड हे जर अल्फाबेट असतील, जसे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, TCH, SS, X, तर हे जर असे एक्झाम्पल असतील, अल्फाबेट असतील वर्बच्या शेवटी, तर आपल्याला ES लावायची, ही कन्सेप्ट लावायची आहे. हे तुम्ही तुमच्या नोट्सवर असं लिहायचं आहे, पहिले एसची कन्सेप्ट लिहायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला वाय जर नॉर्मल वर्बमध्ये तुम्हाला डायरेक्ट लिहायचं आहे, पण जेव्हा वाय येत असेल शेवटी वर्बच्या कोणताही, त्याच्यात चेक करायचं आहे वायच्या आधी कॉन्सोनंट आहे का वॉवेल आहे. वॉवेल असलं तर फक्त वाय तसंच ठेवून येस लावून पुढे सरकायचं आहे, पण जेव्हा आपण वायच्या आधी जर कॉन्सोनंट असेल तर त्याला वाय काढून त्याला IES जॉईन करायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि जेव्हा ESची कन्सेप्ट इझी आहे, त्याच्यामध्ये काही नाही, फक्त तुम्हाला जस्ट वर्बच्या शेवटी पाहायचं आहे की SS, CH, X, TCH, डबल झेड हे जर अल्फाबेट असतील तर ES लावायचं आहे. तुम्हाला हे जस्ट प्रॅक्टिस नाही, तुम्हाला जेव्हा तुम्ही जास्त मॅक्झिमम वर्क पार्ट करसाल तर त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला हे समजत जाईल की कुठे ES लावायचं आहे, कुठे ES लावायचं आहे, कुठे IES लावायचं आहे. जस्ट तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू देतो आहे की ज्यामध्ये तुम्हाला थोडं डीपली नॉलेज मिळेल की ES आणि IES याचा फरक काय असतो. ओके. व तुम्हाला आता याच्या पुढे करायचं काय आहे, हा फॉर्म्युला हे असं तुम्हाला यामध्ये तुम्हाला डार्क लिहून ह्याच्या नोट्स बनवायच्या आहे. आपण जी पहिली नोट्स बनवली होती ही, असा तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. हा चार्ट बनवून तुम्हाला असे ॲरो देऊन सब्जेक्ट काय असतात, वर्ब काय असतं, त्याची डेफिनेशन, ऑब्जेक्ट काय असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स हा कसा मराठीत यूज होतो, येस किंवा येस कसे लागतात, त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. हे एक्झाम्पल कसे बनवले आहेत मी ते पाहिजे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, येस किंवा येसची कन्सेप्ट काय आहे, ती कन्सेप्ट वर्कमध्ये कशी यूज होते व त्या कन्सेप्टचं डीपली आपण आता इथे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे येस किंवा कन्सेप्टचं, व ही कन्सेप्ट तुम्हाला आता यूज करायची आहे. ओके. लास्ट ओव्हरव्ह्यू देतो आहे तुम्हाला मी. ही येस किंवा कन्सेप्ट ही वॉवेल प्लस वाय प्लस इज इक्वल्स टू येस असेल तर आपण वाय तसंच ठेवून येस लावायचं आहे जस्ट, आणि बाकी वर्बला असं नॉर्मल येस लावायचं आहे, त्यात काही विषयच नाही. आणि वायच्या शेवटी अगोदर तर कॉन्सोनंट प्लस वाय असेल, कॉन्सोनंट डी लाईक AEIOU नसेल तर आपल्याला वाय काढून IES लावायचं आहे. आणि ओन्ली ES कधी लावायचं आहे, SS, CH, X, TCH, डबल झेड हे अल्फाबेट जर वर्बच्या शेवटी असेल तर आपल्याला फक्त ES लावायचं आहे. हे तुम्ही एका वहीवर तुमच्या सुंदर अक्षरात कारण माझं अक्षर काय बरोबर आलं नाही, सॉरी त्याबद्दल.
बट जस्ट तुम्हाला हे ज्या कन्सेप्ट आहेत, जे पहिलं पेज आणि दुसरं पेज, हे दोन्ही तुम्हाला वरती हेडिंग टाका फर्स्ट टेन्स म्हणून, आणि जी पहिली कन्सेप्ट लिहून घ्या चार्ट आणतो, आणि नंतर ES आणि ES आणि IS ची कन्सेप्ट लिहून घ्या. नंतर तुम्हाला काही मी प्रॉब्लेम सॉल्व्ह देईन होमवर्क, त्यामध्ये तुम्हाला त्याचे डीप मिनिंग कळेल, व काही तुम्हाला वर्ब देईल ते तुम्हाला पाठ करायला. 100 वर्ब देईल तुम्हाला, ते रेग्युलर वर्बमध्ये यूज करू शकता.